महाराष्ट्राच्या या भूमीतील एका महान साहित्यिकाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मूर्तिजापूर शहर एकवटले होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यासाठी मूर्तिजापूरच्या बस स्टँड परिसरातील त्यांच्या पुतळ्याला आणि आठवडी बाजारातील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ सकल मातंग समाज आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने मानवंदना देण्यात आली। अण्णाभाऊ साठे हे केवळ एक नाव नाही, तर ते स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते। त्यांनी आपल्या लेखणीतून, आपल्या विचारांतून समाजाला दिशा दिली। ते एक विचारवंत साहित्यिक, कवी, प्रबोधनकार आणि समाज सुधारक म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात कोरले गेले आहेत। त्यांच्या या अलौकिक कार्याची आठवण करून देण्यासाठी आज अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी अशोक थोरात, विलास सावळे, गोपाल पवार, निलेश खडसे, भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर शहर अध्यक्ष हर्षल साबळे, शहर सरचिटणीस अविनाश आवले, अमोल पिंपळे, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख बाळासाहेब खांडेकर, अभिजित देशमुख, आकाश वानखडे, मंगेश वाडेकर, किशोर भगत, सुरेश थाटे, अक्षय गवई, आदित्य खंडारे, विशाल तातोड यांच्यासह समस्त मातंग समाज आणि विविध पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महान व्यक्तिमत्वाला आदराने अभिवादन केले। महापुरुषांनी आणि महामातांनी आपले अमूल्य असे कष्ट घेतले, त्या सर्वांना अभिवादन करतो। आजच्या स्मृतिदिनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो। बंधू भगिनींना, अण्णाभाऊ कशामुळे सांगायचं काम नाही। ज्या अण्णाभाऊंनी दीड दिवस शाळा शिकवून आपल्याला अनमोल संदेश दिला, त्यांच्या पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीनिमित्त आपण एकत्र तरी सर्वांनी मिळून 1 मिनिट मौन पाळून आपण त्यांना सर्वप्रथम आज या ठिकाणी लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मी त्रिवार अभिवादन करतो। आणि आज त्यांचा 1 ऑगस्ट 1920 रोजी थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा सांगली जिल्ह्यातील वटेगाव इथे जन्म झाला व त्यांचा मृत्यू हा 1969 मध्ये झाला। अवघ्या 49 वर्षात 18 जुलै 1969 मध्ये झाला। अवघ्या 49 वर्षाच्या कारकिर्दीत ना शिक्षणाची कास ना संपन्नता अशी कुठलीच पूरक परिस्थिती नसताना, 18 विश्व दारिद्र्य घरी असताना, जातीला कोणतीही दलित वस्तीतली कोणतीही सुविधा नसताना अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून जी एक सामाजिक क्रांती घडवून आणली। खरोखर अशा थोर पुरुषाला आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। प्रतिनिधी अहेम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।